आजचा दिवस मुंबईकरांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे। खरं म्हणजे आज आपण मेट्रो बीकेसी ते मेट्रो 3 आणि टप्पा 2A मेट्रो बीकेसी ते आचार्य यात्रे चौक हे 9 किलोमीटरचं अंतर सुरू करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे सविस्तरपणे याची आपल्याला माहिती दिलेली आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की याचा पहिला टप्पा आपला सिप्स पासून बीकेसी पर्यंत गेल्या वर्षी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं होतं आणि आता हा बीकेसी ते आचार्य यात्रे चौक खरं म्हणजे बीकेसी आणि वरळी तसं बघायला गेलं तर एक बिझनेस हब आहे आणि खऱ्या अर्थाने हा बीकेसी ते वरळी हा कनेक्ट होतोय। पुढचा टप्पा आचार्य यात्रे ते आपण कप परेड पर्यंत जातोय म्हणजे पूर्ण 33.5 किलोमीटरचा हा मेट्रो 3चा टप्पा आहे आणि मला वाटतं हा मेट्रो 3 सगळ्यात मोठा एक टप्पा आहे आणि लाखो लोकांना तो दिलासा देणार आहे। यामध्ये आता या मेट्रो 3 मुळे 4.5 ते 5 लाख वाहनं जी आहेत ही रस्त्यावरून कमी होतील। हा खूप मोठा फायदा आहे। मोठ्या प्रमाणावर इंधन वाचेल, मोठ्या प्रमाणावर वेळ वाचेल। आता इथं बीकेसी ते वरळी 15 मिनिटांमध्ये आपण पोहोचू, ज्याला आपल्याला माहित आहे, तुम्ही पण जाता रोज, आणि त्यामुळे हे वेळेमध्ये बचत होईल आणि हा पूर्ण 33.5 किलोमीटर हा जो काही जवळपास 1 तासाच्या आतमध्ये हा पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर 1 तासापेक्षा कमी त्याचं वेळ लागेल आणि खऱ्या अर्थाने मग आपल्याला सगळ्यांना शेवटी माणसाचा वेळ महत्वाचा आहे, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि या सगळ्याच गोष्टी इथून सगळ्यांना फायद्याच्या होतील। बीकेसीमधल्या राहणाऱ्या लोकांना देखील खूप फायदा होईल। जसं मुख्यमंत्री म्हणाले बीकेसीला लागून आहे ना, की जेव्हा अगोदर 2017ला सुरू झाला मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि नंतर महाविकास आघाडी आली आणि मग तो टप्पाच बंद झाला आणि मलाही सांगितलं की आता तुम्ही हा टप्पा थांबवा। मी नगरविकास मंत्री होतो, पण मला या प्रकल्पाची किती गरज आहे, प्रकल्प किती महत्वाचा आहे, मी काय ते थांबवलं नाही। हे थांबवलं असतं तर आता हे आपण उद्घाटन करू शकलो नसतो, पण मी ते सुरूच ठेवलं आणि स्पीड ब्रेकर बऱ्याच ठिकाणी घातले, पण आम्ही काही ठिकाणी स्पीड ब्रेकर उघडून टाकले। पण आज मला आनंद आहे, जाऊ द्या गमतीचा भाग सोडा, परंतु हा मेट्रो 3 हा प्रकल्प मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा आहे। यामुळे आणि मुंबई MMR मध्ये देशातलं सगळ्यात जास्त मोठं नेटवर्क मेट्रोचं मुंबई MMR मध्ये आहे। जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले आम्ही 50 किलोमीटर आणखी वाढवणार आहे, पुन्हा 50 किलोमीटर वाढवणार, अशी ह्याचं जे काही जशी लोकांची गरज आहे ती गरज ओळखून आपण हे मेट्रोचं काम करतोय आणि मला आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे की हा पूर्णपणे अंडरग्राऊंड आहे। म्हणजे रस्त्यावरची ट्रॅफिक कमी करण्याचा जो काही उद्देश आपला आहे तो या मेट्रो 3 मुळे सफल होतोय आणि या मेट्रोमध्ये आम्ही बसलो त्यावेळेस बिलकुल व्हायब्रेशन नाही, आवाज नाही, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी। आपल्या भिडे मॅडम मला म्हणाल्या की अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। आमचे सर्व टीमचे लोक आहेत, जपानचे कॉन्सुलेट जनरल आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने, आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले हे मिठी नदीच्या खालून जातोय, त्यामुळे वरती ट्रॅफिकला कुठलाही त्रास न होता हा कंप्लीट मेट्रो नेटवर्क जेव्हा आमचं 337 किलोमीटर किंवा एंड टू एंड आम्ही कनेक्टिव्हिटी दिल्यानंतर जी रस्त्यावरची ट्रॅफिक आहे ती जवळपास 50% जास्त कमी होईल, प्रदूषण कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल, तुमचाही वेळ वाचेल, तुम्हाला बातम्या देखील लवकर देता येतील, मंत्रालयात देखील लवकर इफिशियंटली काम करता येईल आणि म्हणून लोकांना घरी देखील लवकर जाता येईल, घरच्या लोकांना देखील जास्त वेळ देता येईल आणि म्हणून मेट्रो हा प्रकल्प मुंबईकरांना वरदान ठरलेला आहे। सुरुवात झाली देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीच्या काळात 2017 मध्ये, त्याच्यात थोडासा गडबड झाली। हा त्यांनी तर बसावं ना, चालू उद्या त्यांचं तिकीट पण आम्हीच काढू आणि उद्यापासून त्यांनी प्रवासाला सुरुवात करावी। आता प्रवास करायला तर आम्ही त्यांना लावलेलंच आहे सगळीकडे, त्यामुळे हा
मुंबईकरांना वरदान ठरणारा हा मेट्रो प्रकल्प आहे. जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आम्ही पुढच्या टप्प्यात आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ऑगस्टमध्ये हा कंप्लीट टप्पा पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने मेट्रो 3 हा सगळ्यात महत्वाकांक्षी आणि अंडरग्राऊंड हा मेट्रो प्रकल्प आहे. 27 स्टेशन आहे त्याच्यात, फक्त 26च्या 26 अंडरग्राऊंड आहे, एकच मला वाटतं वरून आहे. आणि आपण पाहतो हे स्टेशन देखील हे मला वाटतं मेट्रोच्या सगळ्यात मोठं स्टेशन आहे हे बीकेसी नाही, हे नाही म्हणजे तेच आपण तिथून सुरू केलं ते बीकेसी जे स्टेशन आहे जिथून सुरुवात केली ते देखील मोठं ठेवलेलं आहे, समजून जा तुम्ही. त्यामुळे आजच्या या मेट्रोच्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या प्रकल्पाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अश्विनी भिडे मॅडम आहेत, बाकी सर्व आमचे इतर अधिकारी आहेत, जायका आहे, ज्यांनी हा मेट्रो प्रकल्प उभा करतोय. क्या कंपनी का नाम है? टाटा आयटीडी. त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे की अतिशय चांगलं काम केलंय. मार्वल काम आहे, सुपर काम आहे आणि असंच काम या मेट्रोचं होत राहील आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळत राहील.